समाजाने ठरवलेल्या नात्यांच्या चौकटी अनेकदा माणसाच्या आतल्या भावनांपेक्षा अरुंद असतात. बाहेरून सगळं नीट दिसतं, पण आत काही प्रश्न अनुत्तरित राहतात. ही गोष्ट आहे अशाच एका नात्याची, जिथे प्रेम, विश्वास, असुरक्षितता आणि स्वीकार यांची परीक्षा झाली. माया आणि निलेश यांचं लग्न 8 वर्षांपूर्वी झालं होतं. दोघंही सुशिक्षित, समजूतदार आणि एकमेकांचा आदर करणारे. घर व्यवस्थित चालू होतं, जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जात होत्या. पण मायाच्या मनात कुठेतरी एक पोकळी होती, जिला नाव देता येत नव्हतं. निलेश चांगला नवरा होता, पण तो कायम व्यावहारिक राहिला. भावना व्यक्त करणं, मनातलं बोलणं हे त्याला जमत नव्हतं. माया मात्र मनाने जास्त भावनिक होती. तिला ऐकून घेणं, समजून घेणं, संवाद हवा होता. आरव मायाचा कॉलेजमधला मित्र. अनेक वर्षांनी सोशल मीडियावरून पुन्हा संपर्क झाला. सुरुवातीला साधे संदेश, मग फोनवर बोलणं. आरव तिचं बोलणं शांतपणे ऐकायचा, प्रश्न विचारायचा, सल्ला न देता फक्त उपस्थित राहायचा. मायाला जाणवलं ही जवळीक वेगळी आहे. ती शारीरिक नव्हती तर भावनिक होती. पण भावना कधी कुठे वळण घेतील सांगता येत नाही. मायाने निलेशशी बोलायचं ठरवलं. हे सोपं नव्हतं. भीती होती, राग, गैरसमज, नातं तुटण्याची शक्यता. पण तिने सत्य लपवलं नाही. माझ्या आयुष्यात आरव आहे, ती म्हणाली, आणि मला हे लपवायचं नाही. निलेश गप्प राहिला. त्याच्या मनात हजार विचार, जळजळ, भीती, अपमान, सगळं एकत्र. पण त्याने ऐकून घेतलं. तो ओरडला नाही, दोष दिला नाही. तू मला सोडून जाणार आहेस का, हा प्रश्न त्याच्या मनात घोळत होता. मायाने स्पष्ट सांगितलं, नाही, पण मला माझ्या भावना समजून घ्यायच्या आहेत. मला खोटं जगायचं नाही. निलेशसाठी हा स्वीकार फार कठीण होता. पण त्याला एक गोष्ट कळत होती, माया प्रामाणिक आहे. फसवणूक नाही, लपवाछपवी नाही. दीर्घ संवादानंतर निलेशने एक अट ठेवली. मला अंधार नको आहे, तो म्हणाला. जे काही होईल ते माझ्या माहितीने आणि माझ्या उपस्थितीत. ही अट ऐकून मायाही गोंधळली. हे सोपं नव्हतं. पण तीही समजूतदार होती. कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत हे तिलाही महत्त्वाचं वाटत होतं. आरवला सगळं स्पष्ट सांगण्यात आलं. त्यालाही विचार करण्यासाठी वेळ देण्यात आला. ही कोणतीही बंधनं नसलेली गोष्ट नव्हती. ही जबाबदारीची परीक्षा होती. निलेश फक्त बसून पाहत होता असं बाहेरून वाटू शकतं. पण आतून तो स्वतःशी झुंज देत होता. प्रश्न विचारत होता, प्रेम म्हणजे काय, मालकी की स्वातंत्र्य, भीतीवर उभं असलेलं नातं खरं असतं का. तो हस्तक्षेप करत नव्हता, कारण त्याला नियंत्रण नको होतं. त्याला सत्य हवं होतं, डोळ्यासमोर स्पष्ट. या सगळ्या प्रक्रियेत मायालाही स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. तिला जाणवलं की तिच्या भावनांची जबाबदारी तिचीच आहे. कोणीही तिचा वापर करत नाही आणि तीही कुणाचा वापर करत नाही, ही जाणीव महत्त्वाची होती. आरवही सावध होता. तो कुठलीही सीमा ओलांडत नव्हता, कारण ही कथा केवळ आकर्षणाची नव्हती तर 3 व्यक्तींच्या मनाची होती. समाजाने या नात्याला कधीच मान्यता दिली नसती. म्हणून ते समाजासाठी नव्हतं तर त्या तिघांसाठी होतं. गोपनीयता, स्पष्ट नियम आणि परस्पर आदर यावरच ते उभं होतं. कधीकधी नात्यांना नाव देणं गरजेचं नसतं. गरज असते ती प्रामाणिकपणाची. ही गोष्ट कोणत्या ठराविक शेवटी येत नाही. कारण काही नाती निष्कर्षासाठी नसतात तर समजून घेण्यासाठी असतात. निलेशने मायाला बांधून ठेवलं नाही. मायाने निलेशला फसवलं नाही. आरवने कोणाचाही गैरफायदा घेतला नाही. हे नातं परिपूर्ण होतं असं नाही. पण ते खोटंही नव्हतं. प्रेम म्हणजे काय? सगळ्यांनी एकसारखं वागणं की सगळ्यांनी सत्य स्वीकारणं? उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं.